कुठला निष्कर्ष पोलिसांनी काढलेला नाहीये। कशाबद्दल एवढं नीच राजकारण करताय तुम्ही एका मुलाच्या मृत्यूचं? कुठल्याही मराठी मुलाने आत्महत्या करावी असं आम्हाला वाटेल का? एवढे नीच आम्ही आहोत? तुम्ही तुमच्या पक्षाचे नेते एवढे सुसंस्कृत होते, आत्तासारखे गुंड नव्हते। कल्याणमधील 19 वर्षीय अर्णब खैरे याचा लोकलमध्ये जो आहे एका वादानंतर जो आहे त्याने आत्महत्या केली आणि यानंतर राजकीय वातावरण देखील तापू लागलेलं आहे। या संदर्भात भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी शिवतीर्थ इथे येऊन जे आहे मूक आंदोलन केलं आणि सद्बुद्धी देव अशाचे जे आहे फलकही लावले आणि अप्रत्यक्षपणे जे आहे शिवसेना युबीटी असेल किंवा मनसे यांच्यावर देखील त्यांनी टीका केलेली आहे। आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत मनसे नेते संदीप देशपांडे आहे। सर, आपण पाहिलं तर अमित साटम यांनी आंदोलन केलेलं आहे, सद्बुद्धी देव अशाचे फलक त्यावेळेस होते, प्रांतवाद भाषावाद निर्माण केला जातोय असं त्यांनी थेटपणे आरोप लावलेले आहेत। बघा, ज्या मुलाचा मृत्यू झाला, आत्महत्या ज्यांनी केली, अतिशय दुर्दैवी अशी गोष्ट। त्याचे वडील म्हणतायत की काय मराठी बोलला, हिंदी बोलला, काय त्याच्यावरनं वाद झाला। ज्या मुलांबरोबर वाद झाला ती मुलं पकडल्या गेली आहेत का? काय नेमकं त्या दिवशी घडलं त्याचे वडीलही तिकडे उपस्थित नव्हते। त्यांना जे गरीब मुलांनी सांगितलं त्याच्यावरनं ते बोलतात। तिकडे उपस्थित ते नव्हते, उपस्थित असलेली ती मुलं होती ज्यांच्याबरोबर वाद झाला, त्यांना पकडलंय का पोलिसांनी? पोलीस या निष्कर्षापर्यंत आलेत का की बाबा हा या भाषेमुळे वाद झाला? मग एवढी घाई कसली आहे राजकारण करायची? एका मुलाचा मृत्यू होतो, अजून आपण कुठल्या निष्कर्षापर्यंत जात नाही, कुठला निष्कर्ष पोलिसांनी काढलेला नाहीये। कशाबद्दल एवढं नीच राजकारण करताय तुम्ही एका मुलाच्या मृत्यूचं? सत्तेसाठी, महापौर पदासाठी तुम्ही एका मराठी मुलाच्या मृत्यूचं एवढं नीच राजकारण करणार? हा सुसंस्कृत भारतीय जनता पक्ष, अटलजींचा भारतीय जनता पक्ष इतकं नीच राजकारण करायला लागला सत्तेसाठी? ज्या अटल बिहारी वाजपेयींनी सत्तेवर लाथ मारली, त्या अटल बिहारी वाजपेयींचा सुसंस्कृत पक्ष सत्तेसाठी इतक्या नीच पातळीला उतरतो, इतक्या नीचपणे वागतो। काही दिवसापूर्वी त्या लोकलमधनं मुलांचा मृत्यू झाला, लोक पडली, त्यावेळेला वाटलं नाही हो तुम्हाला लाज की अश्विनी वैष्णवना सांगावं की यांना सुबुद्धी दे, अश्विनी वैष्णवला सुबुद्धी द्यावी? रोज शेतकरी आत्महत्या करतात, आम्ही कोणाकडे प्रार्थना करायची की यांना सुबुद्धी द्यावी म्हणून? गटारात पडून माणसं मरतात, आम्ही कोणाकडे प्रार्थना करायची यांना सुबुद्धी द्यावी म्हणून? रेल्वेची इमारत, ब्रिज कोसळतात, हकनाक माणसं मरतात, आम्ही कोणाकडे प्रार्थना करायची यांना सुबुद्धी द्यावी म्हणून? आपण पाहिलं तर आता तुम्ही उल्लेख केला की महापौर पदासाठी जे आहे हे संपूर्ण राजकारण सुरू असल्याचं तुम्ही म्हणतायत, मात्र निवडणुकीच्या दृष्टीने आपण पाहिलं तर भाषावाद निर्माण केला जाण्याचा प्रयत्न हा भाजप कसला अजून झालाय का? मला तेच कळत नाही। अजून आपण निष्कर्षापर्यंत आलोय का? एवढी कसली घाई आहे? जर असा काही निष्कर्ष बघू ना, आपण बोलू, त्याच्यावर चर्चा करू। कुठल्याही मराठी मुलाने आत्महत्या करावी असं आम्हाला वाटेल का? एवढे नीच आम्ही आहोत? कसला एवढे कसली घाई आहे सत्तेची? ज्या साधूंची हत्या झाली त्याच्यावर तुम्ही एवढा गदारोळ केला, त्या हत्येतला एक आरोपी तुम्ही भारतीय जनता पक्षात घेता सत्ता मिळावी म्हणून। एवढा नीचपणा आपण करायचा आणि कोणाला प्रार्थना करायची? कोण करणार? अमित साटम जो आई बहिणीवरनं शिव्या देतो फोनवरनं अधिकाऱ्यांना, तो अमित साटम सुबुद्धी दे म्हणून प्रार्थना करणार? मग अमित साटमसाठी आम्ही कोणाकडे प्रार्थना करायची की याची भाषा सुधारव, याला नीट बुद्धी दे म्हणून? अटलजींकडेच करू शकतो ना। नक्कीच तुम्ही तुमच्या कार्यालयाबाहेर LED स्क्रीनवर अटल बिहारीजी वाजपेयी यांची जी आहे प्रतिमा दिसतीये, नेमका यामागचा काय उद्देश? आठवतोय का की आपल्या पक्षाचे नेते होते एवढे सुसंस्कृत? याची आठवण करून देतोय की तुम्ही तुमच्या पक्षाचे नेते एवढे सुसंस्कृत होते, आत्तासारखे गुंड नव्हते। नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। आपण पाहिलं तर कल्याणमधील अर्णब खैरे हा मुलगा मंगळवारी रात्री जे आहे त्याने या संपूर्ण जे आहे प्रकरणामध्ये आत्महत्या केली होती। नेमका काय घडलं होतं तर तो कल्याणवरून मुलुंड इथे जात होता महाविद्यालयामध्ये आणि त्या दरम्यान रेल्वेमध्ये
त्यांचं काही प्रवाशांसोबत जी आहे वादावादी झाली, त्याने हिंदीमध्ये आगे सरको म्हणजेच पुढे सरको असं विधान केलं होतं आणि त्यामुळे इतर जे प्रवासी होते त्यांनी असं म्हटलेलं होतं की जर तू मराठी आहे तर मग मराठीत का बोलत नाहीये असं त्याने विधान केलं होतं आणि त्यामुळे एक जे आहे गोंधळाचं आणि वादावादीचं वातावरण त्यावेळेस निर्माण झालं होतं आणि या संपूर्ण प्रकरणानंतर राजकीय वातावरण देखील आता ढवळून निघालेलं आहे. यावर राजकीय प्रतिक्रिया देखील येताना पाहायला मिळते आणि या संदर्भात आज मुंबईचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष असणारे अमित साटम यांनी दादर येथील शिवतीर्थ येथे येऊन एक जे आहे मूक आंदोलन केलं अर्णब खैरे यांच्या जे आहे यांच्या समर्थनार्थ आणि एकंदरीतच भाषावाद प्रांतवाद निर्माण केला जातोय असं त्यांनी अप्रत्यक्षपणे आरोप जो आहे तो मनसे आणि शिवसेना युबीटीवर केलेला आहे. मात्र आता या संपूर्ण प्रकरणावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी देखील पलटवार केलेला आहे, आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यांनी देखील त्यांच्या कार्यालयाबाहेर येऊन जे अटल बिहारी वाजपेयी जे भाजपचे मोठे नेते होते या नेत्यांचा जो आहे फोटो लावून त्या ठिकाणी त्यांनी अभिवादन केलेलं आहे आणि असं म्हटलेलं आहे की भाजप नेत्यांना सुबुद्धी देवो असं देखील त्यांनी या संपूर्ण जे आहे प्रकरणादरम्यान किंवा आपली प्रतिक्रिया या संपूर्ण प्रकरणावर व्यक्त केलेली आहे. लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट.